आश्वासनानंतर अखेर सदाभाऊ खोत यांचं ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलेले आहे। सीएम कार्यालयातील अधिकाऱ्यांनी त्यांना बैठकीचं आश्वासन दिलं। बोगस घोषणा, कथित गोरक्षकांवर कारवाईबाबत सुरू होतं आंदोलन। प्रांजल खेवलकर प्रकरणात रोहिणी खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता, पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरून रोहिणी खडसेंविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता। वराह जयंतीनिमित्तानं मुंबईतील चेंबूरमध्ये नितेश राणेंनी महाआरती केली। सकल हिंदू समाजाकडून नवी मुंबई आणि ठाण्यातही आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। वराह जयंतीवरून अमोल मिटकरींनी राणेंना घरचा आहेर दिलेला आहे। शेतकऱ्यांच्या शत्रूची पूजा म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं असल्याचं म्हणत मिटकरींनी टीका केली। डीजेऐवजी बाहेरगावचं बँड लावा, पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच असल्याचं वक्तव्य मंत्री संजय शिरसाटांनी केलं। तर शिरसाटांच्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। पुण्यात सदाभाऊ खोतांना धक्काबुक्कीचा प्रयत्न झाला। न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ही घटना घडली। खोत गोरक्षकांविरोधात भूमिका मांडल्यानं त्यांना धक्काबुक्की करण्यात आली। बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक झाली। विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याची माहिती आहे। त्यामुळे आमदार विजयसिंह पंडित आणि हाकेंमधला संघर्ष पेटला। भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड करण्यात आली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून अमित साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं केलेली ही घोषणा महत्त्वाची मानली जाते। अमित साटम यांना मुंबईच्या प्रश्नांची जाण आहे। येत्या काळात साटम यांच्या नेतृत्वात भाजप मुंबईत घोडदौड राखेल। साटम यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेत महायुतीचीच सत्ता येईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला। शहापूरमध्ये भाजपने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे। माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटलांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येनं पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला। ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमधील माजी नगरसेवक शिवसेनेत त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। यामध्ये मनसेच्या 2 माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांचा सहभाग आहे आणि त्यामुळे मनसेला मोठा धक्का मानला जातो। एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाबाबतची नाराजी फडणवीसांनी सह्याद्रीवर झालेल्या आढावा बैठकीत व्यक्त केली। कल्याणकारी योजना राबवण्यात झालेल्या प्रचंड विलंबामुळे मुख्यमंत्री नाराज झाले। कोल्हापूरमध्ये पीएन पाटील अमर रहे अशी अजित पवारांनी घोषणा दिली। तर वी लव्ह यू दादा म्हणताच अजितदादा यांनी त्या तरुणाला आय लव्ह यू म्हणत प्रतिसाद दिला। हिंजवडीकडे लक्ष देण्याची विनंती सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली। हिंजवडी परिसरातील कामं तातडीनं करण्याची मागणी त्यांनी केली। अन्यथा गणेश उत्सवानंतर आंदोलन करण्याचा इशारा सुळेंनी सरकारला दिला। सुप्रिया सुळेंनी मांसाहाराबाबत केलेल्या वक्तव्यावरून आमदार गोपीचंद पडळकरांनी टीका केली। धर्मरक्षक पुरस्कार स्वीकारल्यानंतर पडळकरांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात मतचोरी झाल्याचा आरोप केला असून त्यांच्या या आरोपाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिला। राज ठाकरे यांचा हा आरोप मूर्खपणा असल्याची टीका शिवसेना नेते प्रतापराव जाधव यांनी केली। आगामी कालावधीत गोकुळचं मैदान मारणार असून कोल्हापूरची हद्दवाढ आणि शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत केला जाणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केलं। अनेक योजना लोकहिताच्या सुरू केल्या जात आहेत, परंतु कोल्हापुरात विकास कामांना जाणीवपूर्वक काही विघ्न आणली जात आहेत असं देखील महाडिक म्हणाले। धाराशिव तुळजापूर बोगस मतदान प्रकरणावरून भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील हे एकमेकांसमोर उभे ठाकले। बोगस मतदार नोंदणी प्रकरणी सूत्रधार आमदार राणा पाटील असल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी केला। तर आता काँग्रेसकडे आरोप करण्याशिवाय काहीच उरलं नसल्याचं प्रत्युत्तर पाटलांनी दिलं। नवी मुंबईमधील मतदार यादीत 76,000 दुबार नावे असून महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नावं वगळण्याची लेखी मागणी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केली। ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या सदोष असल्यानं निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप काँग्रेसने केला। जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला। फडणवीसांवर खालच्या शब्दात टीका खपवून घेणार नसल्याचाही इशारा भाजप नेत्यांनी जरांगेंना दिला। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आईवर अपशब्द काढले नसल्याचं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलंय। ओघात बोललो असेल तर शब्द मागे घेतो म्हणत जरांगेंनी स्पष्टीकरण दिलं।
फडणवीसांना 2 दिवसांची संधी देतो, 2 दिवसात आरक्षण द्या, मुंबईला येण्याची गरज भासणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले. 27 तारखेला अंतर्वादी सोडली की कोणाचं ऐकणार नाही, आरक्षण न दिल्यास तुमचं सरकार उलथवून टाकेल अशी थेट धमकी जरांगेंनी दिली. आरक्षण आणि सरकार पाडण्याचा काही संबंध नसल्याचं म्हणत नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंवर टीका केली. सरकार पाडण्यासाठी जरांगेंच्या हातात काय आहे असंही वाघमारे म्हणाले. सरकारला अजूनही 2 दिवसांचा वेळ देतोय, महाराष्ट्र अस्थिर करू नका, सरकारने आडमुठी भूमिका सोडावी, मराठा समाजाला वेठीस धरू नये असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. 27 ऑगस्टला अंतरवालीमधून मुंबईसाठी निघणार आणि 27 तारखेला शिवनेरीवर मुक्काम करून 28 तारखेला आझाद मैदानावर पोहोचणार अशी माहिती मनोज जरांगेंनी दिली. आरक्षणाचा गुलाल उधळूनच परत येणार असा निर्धार जरांगेंनी व्यक्त केला. 29 ऑगस्टपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण करणार असल्याचं आणि त्याचबरोबर मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असं मनोज जरांगेंनी ठणकावलं. आम्ही न्याय मिळवण्याकरता मुंबईला जातोय, कोणाला त्रास द्यायचा नाहीये असं जरांगे म्हणाले. 10% आरक्षण म्हणजे भाड्याचं घर आहे, आम्हाला भाड्याचं घर नको, हक्काचं घर द्या अशी मागणी जरांगेंनी केली. मराठा आणि कुणबी एकच आहे, सरकारने मान्य करावं असंही जरांगे म्हणाले. परळीत चलो मुंबई अशा आशयाचे मोठे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत आणि याच होर्डिंग्सवर मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचा फोटो देखील लावण्यात आलेला आहे. मराठा समन्वयक अमित घाडगे पाटील यांनी परळी राणी लक्ष्मीबाई चौकात लावलेले हे होर्डिंग्स चर्चेचा विषय ठरतात. जरांगे पाटील 29 तारखेला मुंबईत आंदोलन करणार आहेत आणि या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आणि आंदोलनामुळे ऐन गणेश उत्सवात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते असा दावा सदावर्ते यांनी केला. लातूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंडल यात्रा काढण्यात आली. यावेळी राजापूरकरांनी जरांगेंना दिल्लीत जाऊन आरक्षण घेण्याचा सल्ला दिला, तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये असंही ते म्हणाले. धाराशिवच्या सारोळा बुद्रुक गावातील मराठा समाजाने मुंबईला जाण्याची तयारी सुरू केली. यावेळी मराठा समाजाने रॅली काढत गावात शक्ती प्रदर्शन केले. दरम्यान मुंबईतील 29 ऑगस्टच्या आंदोलनात ते सहभागी होणार आहेत. ठाण्यामध्ये डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो धावणार आहे. सप्टेंबरपासून मोनोची चाचणी सुरू होते आणि 10 स्थानकांदरम्यान मेट्रो सुरू होते. यामुळे ठाणेकरांना मोठा फायदा होईल. सध्याच्या उत्सव काळात बसेस आणि इतर वाहनांच्या कमतरतेमुळे बिलाईल रोडवरून कोल्हापूरला विशेष एसटी बसेस सोडल्या जात आहेत. आमदार सुनील शिंदे आणि एसटी महामंडळाने डिलाईल रोड ते गडहिंग्लज आजरा कोल्हापूरसाठी विशेष बस सेवा सुरू केली आहे. मुंबईच्या राजाची पहिली झलक समोर आली. गणेश गल्लीच्या गणरायाचं आज फोटो सेशन झालं. यंदा या मंडळाने लंकेश दक्षिण भारतातील प्रसिद्ध रामेश्वरम तीर्थक्षेत्राचा देखावा साकारला. सिद्धेश गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला असताना नवी मुंबईतील बाजारपेठा रंगीबिरंगी सजावटीच्या वस्तूंनी, मखरांनी, पूजेच्या साहित्याने आणि गणरायाच्या विशेष पोशाखांनी सजले. पावसामुळे खरेदीत अडथळे येत असले तरी गणरायाचं स्वागत उत्साहात करण्याची उत्सुकता नागरिकांमध्ये दिसून येते आणि ऑनलाईन ऑफलाईन खरेदीमुळे गणरायाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं दिसून येतं. गोंदिया जिल्ह्यात इको फ्रेंडली गणपतीची स्थापना करण्यात येणार आहे आणि यासाठी मूर्तीकारांकडून गणेश मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यात येतो. नंदुरबारमध्ये गणरायाच्या मूर्ती घेऊन जाण्यासाठी गणेश मंडळांची लगबग पाहायला मिळाली. पावसाच्या पार्श्वभूमीवर मूर्तींना प्लास्टिकचे आच्छादन लावण्यात आलेलं आहे. नालासोपाऱ्यात गणेश उत्सवाची धूम सुरू झाली आहे. चंद्रेश वैभव उत्सव मंडळाच्या राजाच्या आगमन सोहळ्याला अनोखी रंगत लाभली. महिला आणि तरुण मंडळींनी 2 तासाच्या गजरात बाप्पांचं स्वागत करत जल्लोष केला. कोकणात गणेशोत्सवाचे वेध लागलेले आहेत, मात्र अनेक अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे. रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. खेडमध्ये अनेक ठिकाणी खड्ड्यातूनच बाप्पांचं आगमन होतं. कोकणात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते. गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येनं कोकणात दाखल झालेले असून बहुसंख्य कोकणवासियांनी रेल्वेला पसंती दिली आहे. अवघ्या काही तासांवर गणपती उत्सव आलेले असताना नाशिकमधील सार्वजनिक गणेश मंडळं मात्र परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. महापालिका प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्यानं सार्वजनिक गणेश मंडळं आक्रमक झाली. फिरण्यासाठी गेलेली 5 मुलं सिंहगडावर रस्ता भरकटल्याचं समोर आलं. मुलांनी व्हिडिओ काढत भरकटल्याची माहिती दिली आहे. दरम्यान मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आलं.
चिपळूणमध्ये कोकणवासियांना घेऊन आलेल्या एसटी बसेसच्या पार्किंगसाठी जागाच नाही. चिपळूण शहरातील दोन्ही डेपो फुल झालेत. पार्किंगसाठी जागा नसल्यानं बसेसच्या रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्यात. त्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलीस स्थानक उभारण्यात आले आणि यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होणार आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते या पोलीस स्थानकाचं उद्घाटन करण्यात आलं. नाशिक शहरात वाहतूक विभागाकडून कॅमेरे बसवण्यात आले. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना ऑटोमॅटिक चालन कट होणार आहे. पोलीस अधीक्षकांच्या हस्ते वाहतूक नियंत्रण कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं. जळगाव जिल्हा बँकेची 109वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. शेतकऱ्यांकडे 1000 कोटींचं पीक कर्ज थकीत असल्यानं बँकेची कोंडी झाली. थकबाकी नसती तर सभासदांना आणखी सुविधा मिळाल्या असत्या, अशी प्रतिक्रिया बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी दिली आहे.